सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण हे या सरकारला मिळालेला मोठा विजय जो आहे त्यामध्ये संघाचाही मोठा वाटा आहे। मग एक आहे तो सेफ व्हायचा नारा असो किंवा हिंदुत्वाचे विचार आणि काटेकोर नियोजन, या सगळ्या याच्यामुळे हे यश मिळालेलं आहे। त्यामुळे पुढचे 5 वर्ष सरकार काम करत असताना हे विचार पुढे घेऊन जावे, कारण की आता जे बौद्धिक सुरू होणार आहे, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगेजी जे बौद्धिक घेणार आहे त्यामध्ये हाच मुद्दा असणार आहे की संघाचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत जावे। मोठी 137 आमदार आत्ता भाजप सोबत आहेत, मित्र पक्षाचे मिळून 200 सव्वा 200 पेक्षा जास्त आमदार आहे आणि त्यामुळे या आमदारांच्या मार्फत आपापल्या मतदारसंघामध्ये आणि जेव्हा ह्या आमदार आपल्या मतदारसंघामध्ये जनहिताचे काम करतात त्याला सामाजिक जाणीव असावी, हे सगळे मुद्दे या ठिकाणी या बौद्धिकामध्ये महत्त्वाचे असणार आहे। आशिष शेलार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत, परंतु अजितदादा आत्तापर्यंत या ठिकाणी आलेले नाहीत। गेल्या वेळेससुद्धा त्यांनी या ठिकाणी येणं टाळलं होतं, त्यामुळे यावेळेस येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी थेट आशिष शेलार या ठिकाणी पोहोचलेले बघा, आशिष शेलार यांचे हे दृश्य आहे। त्यासोबतच भाजपचे इतर आमदारसुद्धा म्हणजे जवळपास सगळे आमदार या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहेत। हे बघा या ठिकाणी हे दृश्य आपण बघू शकतो। राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा ते या ठिकाणी करतायत। बघा आमदार गोरे या ठिकाणी आलेले आहेत, शिवसेनेच्या सगळेच आमदार या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे आमदार समीर कुनावारजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि हे दृश्य आपण या ठिकाणी थेट संघाचं रेशीमबाग कार्यालय, देशभरातील संघ शाखांचं संघाचं नियोजन ज्या कार्यालयातून होतं। गजानन, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा। आणखी समर्पित पद्धतीने कार्य केलं पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा मिळते। दिघे साहेबांचं देखील हिंदुत्व आहे। धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना अपेक्षित असलेलं कार्य समर्पित पद्धतीने पुढे नेलंय। अगदी दिवसाच्या 24 तासांच्या पैकी 20-20 तास जनसेवेचं व्रत त्यांनी स्वीकारलं। जनसेवेसाठी ते अव्ययित राहिले। मला वाटतं की आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे ते प्रेरणादायी आहे आणि एक